कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि सासरची दिवाळी संपलेली आहे, तर आम्ही निघालेलो आहोत माहेरी. आणि मुंबईवरून ताई येतीये. तिने अगोदर तर मुंबईच्या दुसऱ्या ताईला पिकअप केलेलं आहे, त्यानंतर पुण्यामधून मला, आणि गावावरून सविताक्का आणि ओंकारला पिकअप करून आम्ही निघालेलो आहोत माहेरी. तर मोठी बहीण असल्याचा किती फायदा असतो ना. अगदी आत्ता बसला एवढ्या गर्द्या आहेत, पण आम्हाला कधीच जाण्या येण्याचं टेन्शन नसतं, कारण की ताई आम्हा सर्वांना घेऊन जाते. इथे पोहोचल्यानंतर मला एवढं छान वाटतंय म्हणून सांगू ना, कारण की अगदी मी 2 वर्षानंतर माहेरी येतेय. आणि माहेर म्हणजे सुख सुख आणि फक्त सुख. माझ्या आत्या राहिली. कशी आहे दीदी तू? कधी आली तू? रात्री किती दिवस सुट्टी आहे तुला आता ऑफिसला? झाले? अरे देव, घे ग यांचा व्हिडिओ तिकडून जरा. झाला बाई, हा लय महत्वाचा व्हिडिओ. आता वाटलं पाहिजे तू मोठी आहे, लहान वाटते तुला. कसं आहे, अशी फॅशन आहे आमच्याकडे. आता आता पाया पडा व्हिडिओ चाल. आजीचा व्हिडिओ हे दिसत होती हां बघा, आम्ही आता किती वर्षांनी किती महिन्यांनी आलोय, आफ्टर 6-7 मंथ्स ना. मी आलेली आहे पूर्णपणे 1.5 वर्षानंतर. आणि माझी सोबत शेवटची सोबत आई होती ते, आणि आज आई नाही आमच्या सोबत. तर मला थोडस वाईट पण वाटतंय आता, म्हणजे घरात कसं एंटर करायचं. पण एक आनंद पण आहे, चला माहेरी आलोय फायनली. एवढ्या दिवसांनी मला येऊन 2 महिने झाले ते, पण घराकडे येऊशीच वाटलं नव्हतं खरं तर. आई वडील नसल्यानंतर काय असतं माहेर मध्ये. पण ठीक आहे, आपलं घर आहे, आपलं हक्काचं आहे. माहेर कशासाठी असतं? तुम्हाला कसं वाटतंय? खूप एवढ्या महिन्यांनी इथे आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? जरा यांच्याशी चर्चा करू आपण आता. बघा, छान वाटतंय. खूप दिवसांनी आलो आम्ही, पण माहेर हे माहेर असतं. आल्यानंतर ह्या आमच्या आंब्याच्या झाडाखालून अगदी उठूच नाही वाटत. ती आम्हाला सवयच झालेली आहे म्हणजे. पण तरी पण एकदा आता घरात गेल्यावर आम्ही करणार आहे साफ. सगळ्या जणी लागलो ना साफ करायला. 1 तास खूप झाला आम्हाला. कोण जाईल? आम्ही सासरची दिवाळी करून आलोय आणि आता माहेरची आता आम्ही इथे साफसफाई करणार. आणि एकदा आम्ही सगळीकडून सगळ्या जमलो कामाला 1 तासात आम्ही सगळं फिनिश. हे बघा कसे जेलमध्ये बंद आहेत दोघे जण. आणि जेलचा दरवाजा काही उघडा नाही. यांचं घर. घर आता बंद असतं ना, त्यामुळे खूप धूळ होते. पहिल्या वेळेस तर काय होतं, थोडंसं असं काही उरलेलं साहित्य वगैरे ना, ते जरी आम्ही घरात ठेवलं तरी सुद्धा उंदीर वगैरे व्हायचे आणि खूप खराब करून टाकायचे. तर मागच्या वेळेस आलो त्यावेळेस आम्ही घरामध्ये अजिबात काहीच ठेवलं नाही. थोडीशी भांडी डबे वगैरे होते ते खाटेवरती सेट करून ठेवले आहेत, आणि बाकीच्या रूम सगळ्या मोकळ्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून की साप किंवा उंदीर घुस यांचा त्रास होऊ नये म्हणून. तर आम्ही फास्टमध्ये आता साफसफाई करून घेणार. आमचं मस्त वनभोजन सुरू झालेलं आहे.
माहेरी आल्यानंतर ही मज्जा अशी. या जेवायला सगळेजण. चलो, काय काय आणलंय? या पूर्ण टिफिन ताईने बनवलाय. इने कोणती ताई? सविता अक्काने बनवलाय पूर्ण टिफिन. आणि आता अजून बाकीचे सगळे येणार आहेत. हा, आम्ही खायचं काम करतोय. तुम्हाला खायचं दिलंच पाहिजे ना. छान वाटतंय नानी. मामू कसं वाटतंय? छान वाटतंय ना बेल्ल्यात आल्यावर? आमची साफसफाई झाली, त्यानंतर मस्त कडकडून भूक लागलेली आहे आणि आम्ही 2 दिवस राहणार आहोत. तर आजच्या दिवसांसाठी सर्वांनी घरून टिफिन बनवून आणलेले आहेत. त्यानंतर उद्यासाठी आम्ही सर्वांनी दिवाळी बनवून आणलेली आहे. एकेकीचा एक ॲटम सर्वांना दिवसभर पुरेल असा. आणि जर गाडी वगैरे भेटली तर गावात जाऊन वडापाव घेऊन यायचा, आणि नाही भेटली तर दिवाळीच खायची. आणि तिसऱ्या दिवशी जाताना गावामध्ये मिसळ खाऊन जायची, कारण की आमच्या गावची मिसळ ही खूप प्रसिद्ध आहे आणि ती खाल्ल्याशिवाय, त्याचबरोबर उन्हाळा असेल तर आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय बेल्ह्याला आल्यासारखं वाटत नाही. तर असा आमचा प्लॅन असणार आहे. जर बिबट्या आला तर तुम्ही काय कराल सेल्फ डिफेन्स मध्ये? पण काय कराल मग? शेतकरी लोकांनी कसं राहायचं इथे? आपण शेतात आहे म्हणल्यावरती आपल्या हातात काहीतरी कोयता, हत्यार किंवा काठी असं पाहिजे. आवाज करायचा ना. तर धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आता आम्ही कधी आजपासून थोडस तसं राहायचा प्रयत्न करू, नाही का, 2-4 दिवस. म्हणजे हातात काहीतरी घ्यायचं, मगच बाहेर निघायचं. काटा नाही का, काठी हातात घेतल्याशिवाय कधी जातो. काठी पण आणली नाही. बरं चला, आम्ही काही बिबट्याला घाबरत नाही, त्यामुळे असं मस्त इथे शेतामध्ये बसणार आहोत निवांत. आमची नारळाची झाडं पहा कशी वर वर गेलेली उंच गगनाला भिडायला. छान दिवस आहे. आणि अक्का तू आज जायचं नाहीये, 3-4 दिवस राहायचंय, कर कबूल आत्ताच व्हिडिओ मध्ये सगळ्यांच्या समोर. आणि हा व्हिडिओ दादांना पाठव जर तू नाही राहिली कर. राहणारच तू 4-5 दिवस. आता आपण सोमवार पर्यंत राहायचंय सर्वांनी. 1 दिवसात काहीच नाही होत. तिला आणि विवेकाला लईच गाई असते जायची. म्हणजे या दोघी आत्यांना दिल्यात का तर इथं राहतील, लक्ष देतील थोडस, आणि या दोघींची सगळ्यात जास्त घाई असती. कस काय असं? पहिल्यापासून पण आहे ना अय्या, एवढं प्रेम आहे नाही का? उद्या जाणार आहे. हा, त्यांना मनानेच जायचं असतं. म्हणजे आमचं जसं प्रेमच नाही. आमचं माहेरावय तेवढंय, भावांवरती तेवढंय, बहिणींवरती तेवढंय, तेवढंच आहे. हा बघा ना किती छान आहे. नारळ किती छान आहे, सुंदर सुंदर आहे. आंब्याला काड्या किती छान आहे. हो ना. चला एकेकाने पुढे. बाय सोनलताई, चला उशीर होतोय आपल्याला जायला. ह्या आमच्या सळकाया मळकाया. तुम्हाला नेहमीच नॉर्वे मधल्या वेगवेगळ्या फुलांच्या बागा दाखवल्या होत्या, आणि आपल्या भारतात आल्यानंतर पिवळे पिवळे चेंडूची फुलं
येणार आहे. चलो आम्ही थोडासा टाइमपास करतोय. माहेरच्या अंगणात आज सर्व काही आहे, फक्त नाहीत ते आई वडील. त्यांची कमतरता कायमच भासणार आहे. परंतु जर आपण एक असेल, माणुसकी ठेवायची ठरली, भावा बहिणींनी एकमेकांना साथ द्यायची ठरली, तर अगदी कठीण दिवससुद्धा सुखात निघून जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा जिथे असाल तिथे भावा बहिणींची भेट घेत जा, भेटत जा. कारण की हेच आनंदाचे क्षण आपण आपल्या घरी घेऊन जात असतो वर्षभराचा थकवा घालवण्यासाठी. आईशिवाय माहेरातलं हे पहिलं वर्ष आहे. त्यामुळे थोडंसं इमोशनल होतंय मला बोलताना, पण ठीक आहे. तुम्ही पाहिलंत की अगदी साफसफाईपासून तर फटाके वाजवण्यापर्यंतची आमची माहेरातील दिवाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पुन्हा एकदा आम्ही छान टवटवीत झालेलो आहोत सासरी जाऊन पुन्हा नव्या उमेदीने आपली नवी कामं करण्यासाठी. आणि खरं सांगायचं तर याच गोष्टींसाठी मला नॉर्वेमध्ये करमत नव्हतं, कारण की आपली खरी संपत्ती म्हणजे माणूस. तर ही माणसं भेटली की मन कसं ताजंतवानं होतं. आणि त्याच मस्त पॉझिटिव्ह एनर्जी त्यातून पाऊस घेऊन मी निघालेली आहे पुन्हा परतीच्या प्रवासाला, म्हणजेच पुण्याला. तर जाताना मध्ये बोरीचं झाड दिसलेलं आहे, छोटी छोटी बोरं छान आलेली आहेत, तर ती सुद्धा खाण्यासाठी घेतलेली आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.